नमस्कार मित्रांनो, राजा राममोहन राय यांच्या विचारांच्या बद्दलची भूमिका आपण चर्चा करीत आहोत. पाठीमागच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण सामाजिक, धार्मिक आणि जातीय संदर्भात त्याचबरोबर शैक्षणिक विषयक विचारांची भूमिका तपासलेली आहे. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण राजा राममोहन राय यांचे राजकीय विचार याबद्दलची भूमिका तपासणार आहोत. एकंदरीत राजा राममोहन राय यांचे सामाजिक विचार, राजकीय विचार, ब्रिटिश सत्तेबद्दल आणि मुद्रण स्वातंत्र्याच्या संदर्भातली भूमिका राजा राममोहन राय यांच्या चरित्रामध्ये आपण तपासणार आहोत. त्यातला आपला आजचा चर्चेचा मुद्दा असेल तो म्हणजे राजा राममोहन राय यांचे राजकीय विचार. राजा राममोहन राय यांच्या राजकीय विचारामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्यांचे राजकीय विचार जाणून घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं ब्रिटिश सत्तेचं समर्थन, कायदेनिर्मितीचा अधिकार नेमका कुणाला असावा याच्याबाबत त्यांनी घेतलेली भूमिका, महसूल विषयक त्यांची भूमिका, न्यायविषयक भूमिका, राज्यसंस्थेची कार्य आणि आंतरराष्ट्रीय सहजीवन अशा 6 टप्प्यामध्ये किंवा 6 मुद्द्यामध्ये राजा राममोहन रायचे राजकीय विचार आपल्याला प्रामुख्याने पाहावे लागतात. मग ब्रिटिश सत्तेचं समर्थन करत असताना त्यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली, त्याचबरोबर कायदेनिर्मितीचा अधिकार कुणाला असावा आणि महसूल क्षेत्रामध्ये शासनाची भूमिका काय असावी, त्यातले अधिकार कुणाला दिले जावेत याबद्दलची भूमिका, न्यायविषयक संकल्पना कशा असल्या पाहिजेत, राज्यसंस्थेनं कोणत्या पद्धतीनं आणि कसं कार्य करावं आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली भूमिका नेमकी काय, या 6 मुद्द्यांच्या आधारे राजा राममोहन राय यांचे राजकीय विचार आपल्याला प्रामुख्यानं पाहावे लागतात. राजा राममोहन राय यांच्या राजकीय संकल्पना जाणून घेताना जो आपण पहिला मुद्दा या ठिकाणी पाहतो तो म्हणजे त्यांनी केलेलं ब्रिटिश सत्तेचं समर्थन. आता ब्रिटिश सत्तेचं समर्थन का केलं याच्याबद्दल काही मुद्दे तपासावे लागतात. राजा राममोहन राय यांच्या मते ब्रिटिश सत्तेच्या या देशामध्ये असण्यामुळं कायद्याचं राज्य निर्माण झालेलं होतं. म्हणजे कायदा हा सगळ्यांना समान पद्धतीनं लागू केलेला होता. आपल्याला कदाचित माहिती असेल की या देशातनं असणाऱ्या संस्थानिकांमध्ये विभागलेल्या विविध प्रकारच्या प्रांतांना किंवा विविध प्रकारच्या छोट्या छोट्या राज्यांच्या प्रत्येकाचे कायदे वेगवेगळे होते. पण ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानला एकच कायदा लागू केला आणि इथं कायद्याचं राज्य निर्माण झालं. आणि हा कायदा एकच होता. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी वेगवेगळ्या प्रांतांचे, वेगवेगळ्या राज्याचे, वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे कायदे होते. पण ब्रिटिश भारतात आल्यानंतर किंवा त्यांनी सगळी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर कायद्याचं राज्य निर्माण झालं. त्यामुळे राजा राममोहन राय यांनी ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलेलं होतं. दुसरा मुद्दा ते सांगतात की ब्रिटिशांनी या देशातल्या लोकांना सर्व क्षेत्रात स्वातंत्र्य दिलं. ते सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, काही प्रमाणात मानसिक असेल आणि म्हणून मग ते ब्रिटिश सत्तेचं समर्थन करतात. राजा राममोहन राय यांचा तिसरा मुद्दा समर्थन करण्याच्या पाठीमागं होता. ते म्हणतात की ब्रिटिशांनी या देशात आल्यानंतर अनेक क्षेत्रात सुधारणा केलेली आहेत. मग तो वास्तुकला असेल, शिल्पकला असेल, हस्तकला असेल, धार्मिक क्षेत्र असेल, सामाजिक असेल, या अनेक क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केवळ हा प्रयत्न केला नाही तर तो प्रयत्न करत असताना समाजातल्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या दूर करण्यासाठी किंवा त्या कमी करण्यासाठी सुद्धा ब्रिटिशांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं राजा राममोहन राय म्हणतात की मी ब्रिटिश सत्तेचं समर्थन करतो. आता हे सगळं सांगितल्यानंतर ते म्हणतात की ब्रिटिशांनी या देशात शैक्षणिक सुविधाही निर्माण केलेल्या आहेत. काही प्रमाणात ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की या देशात शिक्षणाचा अधिकार हा फक्त ठराविक वर्गाच्याच हातामध्ये होता. तो ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर सगळ्यांना मिळाला गेला. त्यामुळे ब्रिटिशांचे हे थोड्याफार प्रमाणात आपल्यावर असलेले उपकारच आपल्याला या ठिकाणी मान्य करावे लागतात. म्हणून ब्रिटिश सत्तेचं समर्थन करत असताना राजा राममोहन राय म्हणतात की त्यांनी कायद्याचं राज्य निर्माण केलं. या देशातल्या सगळ्या लोकांना स्वातंत्र्य दिलं. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला आणि महत्त्वाचं म्हणजे समाजातल्या ज्या घातक प्रथा, वाईट परंपरा होत्या, रूढी होत्या,
त्या दूर करण्यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न केले आणि शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. राजाराम मोहन रायच्या राजकीय विचारामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कायदे निर्मितीचा अधिकार. हा कोणाला असावा? आता त्याच्याबाबत सुद्धा त्यांनी आपले स्पष्ट मत मांडलेलं आहे. ते म्हणतात की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदे झाले पाहिजेत. या देशात जे काही कायदे तयार केले जातील हे कायदे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तयार केले जावेत. ह्याचं कारण असं आपल्याला सांगता येऊ शकतं की या देशातल्या प्रत्येक संस्थानिकाचा कायदा वेगळा होता, त्याची अंमलबजावणी वेगळी होती आणि मग यातूनच वर्णव्यवस्थेमध्ये वरच्या वर्गाला जास्तीचे अधिकार आणि तसं खाली येईल तसे खालच्या वर्गाला कमी अधिकार होते. याचा परिणाम कायद्यामध्ये असमानता होती आणि मग सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली होती. त्यामुळं राजाराम मोहन राय म्हणतात की ब्रिटिश यांनी कायदे करावेत आणि ती ब्रिटिशच्या पार्लमेंटमध्ये व्हावेत. दुसरा मुद्दा ते सांगतात की कायद्याचं राज्य असलं पाहिजे. केवळ कोणीतरी एक जण सांगतो किंवा आणखीन कोणीतरी सांगतं म्हणून नियमांची अंमलबजावणी करणं हे लोकशाही संकल्पनेमध्ये बसत नाही. त्यामुळं कायद्याचं राज्य निर्माण झालं पाहिजे आणि कायद्यानुसारच राज्यकारभार हा झाला पाहिजे. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला किंवा ते सांगतात की कायद्याचं संहितीकरण झालं पाहिजे, ज्याला कोडिफिकेशन म्हणतो आपण. केवळ कायदे करून उपयोग नाही, तर त्या कायद्याचं संहितीकरण झालं पाहिजे. ते कायदे लिखित स्वरूपामध्ये घटनाबद्ध झाले पाहिजेत. म्हणजे जेव्हा कधी काही प्रसंग निर्माण होतील तर त्यावेळेस त्या कायद्याच्या संहितीकरणाच्या माध्यमातून किंवा कोडिफिकेशनच्या माध्यमातून योग्य प्रकारचं न्यायदान करण्याची भूमिका घेतली गेली पाहिजे. आणि म्हणून राजाराम मोहन राय म्हणतात की कायद्याचं संहितीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि चौथा मुद्दा त्यांनी सांगितला की समान कायदा निर्माण झाला पाहिजे. धर्म, जात, वंश, पंथ, भाषा, प्रादेशिकता, लिंग असा भेदभाव न मानता कायदा हा सगळ्यांना समान निर्माण व्हावा की जेणेकरून कायद्याच्या बाबतीमधली जी विषमता आहे ती कमी होऊ शकते आणि सामाजिक समता निर्माण होऊ शकते. म्हणजे कायदे निर्मितीचा अधिकार हा पार्लमेंटला द्यावा असं म्हणत असताना रॉय म्हणतात की कायद्याचं संहितीकरण पण व्हावं आणि समान कायदा निर्माण होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. राजाराम मोहन राय राजकीय विचारामध्ये तिसरा मुद्दा सांगतात तो म्हणजे महसूल विषयक भूमिका. मग महसुलीच्या संदर्भात त्यांनी ते सांगतात की वयाची 22 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीसाठी तो पुरुष किंवा स्त्री योग्य धरली जावी. प्रशासनामध्ये देशी भाषांचा वापर व्हावा, म्हणजे ज्या भागामध्ये ज्या मातृभाषा बोलल्या जातात त्याचा वापर झाला पाहिजे. उच्चपदस्थ जी पदं आहेत किंवा जे अधिकार पद आहेत त्याच्यावर भारतीयांना जास्तीत जास्त संधी दिली जावी. भारतीयांना लष्करी सेवेतसुद्धा सामावून घेतलं जावं. हाही महत्त्वाचा मुद्दा राजाराम मोहन रायांनी महसूलविषयक भूमिकेमध्ये मांडलेला होता. केवळ हेच नाही तर शेती सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि ते करीत असताना चैनीच्या वस्तू जे त्याच्यावर सुद्धा कर लावले पाहिजेत. राजाराम मोहन राय यांच्या राजकीय विचारांची भूमिका सांगताना या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल की एकीकडे ते शेती सुधारणांना चालना देण्याची भूमिका घ्या असं सांगतायत आणि दुसरीकडं जी भौतिक साधनं आहेत, ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्याच्यावर कर बसवावेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि यातच ते शेवटचा मुद्दा मांडतात की वृत्तपत्रांना अधिकाधिक स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. म्हणजे मुद्रण स्वातंत्र्याच्या संदर्भात सविस्तर मुद्दा आपल्याला पुढं आहेच, पण इथं त्यांचा एक मुद्दा आपल्याला सांगावा लागतो की ते म्हणतात की महसूल विषयक भूमिकेमध्ये वृत्तपत्रांना अधिकाधिक स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि जेणेकरून लोकांच्या असणाऱ्या विचारांची भूमिका त्यांना मांडता यावी त्यासाठी वृत्तपत्र स्वातंत्र्य अतिशय गरजेचं त्यांनी प्रतिपादन केलेलं होतं. राजाराम मोहन राय यांच्या राजकीय विचारामध्ये न्यायविषयक भूमिका आपल्याला या ठिकाणी तपासावी लागते. न्यायविषयक भूमिकेत त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. ते म्हणतात कायद्यासमोर सर्वांना समान मानलं पाहिजे, सत्तेचे विभाजनाचं तत्त्व स्वीकारलं पाहिजे. या दोन गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. कायद्यासमोर सर्वांना समान मानणं म्हणजे धर्म, वंश, जात, पंथ, भाषा, प्रादेशिकता असा भेदभाव न करता सगळेजण कायद्यासमोर समान असतील. उच्चपदस्थ असू द्या, कनिष्ठ पदस्थ असू द्या, देशाचा सर्वोच्च नागरिक असू द्या किंवा अगदी नागरिक असू द्या, ह्या सगळ्यांना कायद्यासमोर समान मानलं गेलं पाहिजे. याचबरोबर सत्तेचं विभाजन झालं पाहिजे.
सत्ता ही विभाजित झाली तर ती अधिकारी कार्यक्षमपणे काम करते. यातूनच आपल्याला असं दिसतं की कायदे मंडळ कायदे करण्याचं काम करेल, कार्यकारी मंडळ अंमलबजावणी करण्याचं काम करेल आणि न्यायमंडळ न्यायदानाचं काम करेल. हे तिन्ही विभाग आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये विभाजित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रत्येक विभाग सत्तेचे विभाजनाच्या तत्त्वाच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या काम करू शकतो. सत्ता विभाजन कशासाठी गरजेचं आहे? तर सत्ता एका ठिकाणी साठली जात नाही, ती तिन्ही विभागामध्ये विभागली जाते. त्यामुळे हुकुमशाही निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून सत्ता विभाजन तत्त्व त्यांनी महत्त्वाचं मानलं होतं. यातच ते पुढचा मुद्दा मांडतात की न्यायालयाचं जे कामकाज आहे हे कामकाज उघडपणे झालं पाहिजे, निष्पक्षपातीपणे न्यायदान झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी पंच कमिटीचा वापर केला पाहिजे. न्यायालयीन कामकाजात देशी भाषांचा वापर व्हावा, याबरोबरच न्यायालयीन व्यवस्थेवर लोकमताचंही काही प्रमाणात नियंत्रण असलं पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा न्यायविषयक भूमिकेत रॉय सांगतात तो म्हणजे न्यायालयीन कामकाजात दिरंगाई होऊ नये. म्हणजे न्यायालयाच्या कामकाजासाठी लागणारा जो वेळ आहे हा वेळ अतिशय कमी असायला हवा की जेणेकरून लवकरात लवकर न्यायदान झालं पाहिजे. पैसा आणि न्याय ह्या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य वेळेत मिळाल्या ना तर खऱ्या अर्थानं त्याची किंमत असते. आपण पाहतो सध्याच्या भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या एकंदरीत न्यायालयाच्या वाटचालीमध्ये तर जास्तीत जास्त दिरंगाई न्यायालयीन व्यवस्थेमध्ये होते आणि त्यामुळं मग अनेक खटले वर्षोनवर्ष चालत राहतात. परिणामी खटल्यांची संख्या वाढत जाते आणि मग न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास हा कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून न्यायविषयक भूमिकेमध्ये रॉय म्हणतात की लोकमताच्या नियंत्रणाबरोबरच देशी भाषांचा वापर व्हावा, पंचकमिटीचा वापर करून निष्पक्षपाती न्यायदान कसं होईल आणि न्यायालयीन कामकाजात कमीत कमी वेळेत ते कसं पूर्ण करता येईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. राजकीय विचारांची भूमिका तपासत असताना आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जावं लागतं, ते म्हणजे राज्यसंस्थेचे कार्य. राजाराम मोहन रायने मर्यादित घटनात्मक राजेशाहीचं समर्थन केलेलं होतं. आता या मर्यादित घटनात्मक राजेशाही म्हणजे काय? तर काही प्रमाणात राजेशाही आणि काही प्रमाणात लोकशाही ह्या दोन्हीतला मधला मार्ग त्यांनी प्रामुख्यानं स्वीकारलेला होता. आता या राजेशाहीनं किंवा या एकंदरीत व्यवस्थेनं काम काय करावं याच्याबद्दलची कार्यसुद्धा त्यांनी सांगितलेली आहेत. ते म्हणतात की राज्यसंस्थेनं लोकांचं जीवित व वित्ताचं संरक्षण करण्याची भूमिका घेतली पाहिजे. कोणत्याही व्यवस्थेनं लोकांचं जीवित आणि वित्ताचं संरक्षण करणं हा त्याचा पहिला प्रेफरन्स म्हणजे प्रायोरिटीचं काम असतं आणि म्हणून रॉय म्हणतात की लोकांचं जीवित आणि वित्ताचं संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यसंस्थेची आहे. दुसरा मुद्दा ते सांगतात की शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार केला पाहिजे की जेणेकरून अधिकाधिक समाज जागृत होऊ शकतो आपल्या गरजांच्या बाबतीत, आपल्या अधिकारांच्या बाबतीत, आपल्या कर्तव्याच्या बाबतीत आणि म्हणून शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी राज्यसंस्थेनं आपली भूमिका पार पाडली पाहिजे. तिसरा मुद्दा ते सांगतात की लोकशाहीची जी मूल्ये आहेत ती मूल्य रुजवण्यासाठी सुद्धा राज्यसंस्थेनं आपली भूमिका बजावली पाहिजे. लोकशाहीची जी मूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही जी महत्त्वाची मूल्ये आहेत ही मूल्य लोकांमध्ये रुजवण्यासाठी राज्यसंस्थेनं विशेष प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून लोकांना खऱ्या लोकशाहीचा वापर करता येऊ शकतो. पुढचा मुद्दा ते सांगतात की अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी सुद्धा राज्यसंस्थेनं प्रयत्न करावेत. ज्या घातक प्रथा आहेत, परंपरा आहेत त्याच्याबरोबरीनं अंधश्रद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. समाजाला लागलेले हे जे भांडगुळ आहे अंधश्रद्धेचं हे कमी करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि ते काम राज्यसंस्थेनं करावं अशी भूमिका राजाराम मोहन राय घेतात. आणि राज्यसंस्थेच्या कार्यामध्ये शेवटचा मुद्दा ते मांडतात की प्रशासनावर होणारा खर्च हा कमीत कमी व्हावा. प्रशासनाचा खर्च वाढला की लोकांच्यासाठी केला जाणारा खर्च कमी होतो. त्यामुळे लोकांच्या विकासासाठी किंवा समाजाच्या विकासासाठी अधिकाधिक पैसा खर्च झाला पाहिजे. तर तो कधी होऊ शकतो? तर प्रशासनावरचा खर्च कमी झाला तर. राज्यसंस्थेची कार्य ही राजाराम मोहन राय यांनी मर्यादित घटनात्मक राजेशाहीचं समर्थन करीत असताना प्रामुख्याने या ठिकाणी सांगितलेली आपण स्पष्ट केलेली आहेत. राजाराम मोहन राय यांच्या राजकीय विचारातला शेवटचा मुद्दा
तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सहजीवन. वसुधैव कुटुंबकम किंवा एकमेकांच्या विश्वासावर असलेली व्यवस्था त्यांनी मान्य केलेली होती. मानवी सहजीवनावर विश्वास ठेवणारी व्यवस्था आपल्याला निर्माण करता आली पाहिजे आणि मग त्यातूनच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामंजस्य निर्माण कसं करता येऊ शकतं याच्यासाठी या देशाची राजकीय वाटचाल होणं गरजेचं आहे, अशा प्रकारची भूमिका ते मांडतात. म्हणजे राजकीय विचारातला शेवटचा मुद्दा राजाराम मोहन राय यांचा सांगताना आपल्याला सांगावं लागेल की राजाराम मोहन राय यांनी आंतरराष्ट्रीय सहजीवनावर विश्वास ठेवलेला होता. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली शांतता आणि सामंजस्य यावर विश्वास ठेवून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले जे काही संघर्ष आहेत, जे काही झगडे आहेत, जे काही भांडणं आहेत, ही प्रामुख्यानं आपण शांततेनं आणि सामंजस्यानं मिटवली पाहिजेत. एकंदरीत राजाराम मोहन यांच्या राजकीय विचारामध्ये आपण या पद्धतीनं 6 मुद्द्यांचा परामर्श या ठिकाणी घेतलेला आहे. धन्यवाद.